आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकाबद्दल प्रकाशक असणारे प्रशांत आंबी यांना शिवीगाळ केली. ते आपल्यावर आहेत. काय सांगाल की त्यांनी तुम्हाला शिवीगाळ का केली? अ, काल मध्यरात्री 12:51 त्यांचा मला फोन आला होता. ते काल एक लग्न होतं बुलढाण्यामध्ये. त्या बुलढाणा जिल्ह्यातील एका लग्नामध्ये त्यांना ह्या पुस्तकाची प्रत भेटली. त्यावेळेला मात्र त्यांनी मला दिवसा कॉल केला नाही. कारण की कदाचित त्यांना दारू पिऊनच लोकांना धमक्या देण्याची, लोकांना शिवीगाळ करण्याची सवय असेल. त्यामुळं रात्री 12:51 त्यांचा फोन आला. ज्यावेळेला त्यांचा फोन आला, त्यावेळेला कोल्हापुरात खूप मोठा पाऊस होता आणि आमच्या घरावर पत्रा असल्यामुळे पत्र्याचा एवढा प्रचंड आवाज येत होता पावसामुळे, की मला त्यांचं ते काय बोलतात हे सुद्धा ऐकू येत नव्हतं. त्यामुळे मी त्यांना विनंती केली, की आपण उद्या बोलूया का सकाळी? तर ते म्हणले, की "नाही, मला आत्ताच बोलायचं आहे. मला तुझा आवाज व्यवस्थित येतोय." त्यानंतर मी बोलायला सुरुवात केली. त्यांनी यासाठी फोन केला होता, की त्यांचं म्हणणं असं होतं, की शिवाजी कोण होता या पुस्तकामध्ये तुम्ही शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केलाय. खरं तर ह्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचा अनादर करणं हा हेतू नाहीये. त्यांना म्हणून मी त्यांना सांगितलं, की तुम्ही पुस्तक वाचा. तुम्हाला जो गैरसमज झालेला आहे तो दूर होईल. पण 1988 पासून 38 वर्षानंतर ज्या माणसाला हे कळलं, की अशा पद्धतीचं पुस्तक आहे, त्या माणसाचा पुस्तकाशी लांब-लांबपर्यंत संबंध नसणारच आहे, याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळं पुस्तक वाचणं हा पर्याय त्यांनी सोडला आणि ते मला सातत्यानं धमक्या देऊ लागले. त्या फोन कॉलमध्ये मला म्हणत होते, की तुझी जीभ कापून टाकतो, तुला घरात घुसून मारतो. अशा पद्धतीनं वारंवार ते मला धमक्या देत होते आणि आईवरून, बायकोवरून अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये. म्हणजे सरकारकडे काय मागणी असणार आहे या आमदारांच्या बद्दल? माझी सरकारकडं प्रमुख मागणी आहे, की अशा माणसावर, अशा विकृत मानसिकतेच्या माणसावर कठोरात कठोर कारवाई करावी. ह्या माणसाची आमदारकी रद्द करावी. ही प्रमुख मागणी माझी असणार आहे. आज आम्ही राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणार आहोत. हे होते प्रशांत आंबी यांनी सांगितलं की आमदारकी रद्द करावी, त्याचबरोबर यांच्यावर कठोर करावे अशी मागणी प्रशांत आंबींनी केली आहे. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.